नाही समजा हो नव्या वहिनी कोण आहेत हा कॉलेजचं नाव गाव तर सांगा की राव. अरे गाठच घालून देतो की मी तुला. माधुरी ही माधुरी माझी होणारी बायको. नमस्कार. आणि यो अवद्या माझा जिगरी दोस्त आणि आपल्या दौलतवाडीचा सरपंच. नमस्कार. तुमसने काय चहा पाणी? नको नको गोदा कसं सांगितलं की मी शिरा करायला. बरं तुमचं चालू द्या, मी आलंच. ते नाही लग्नाआधी घरी म्हणजे कुठल्या आहेत वहिनी घरात कोण पै पाहुणं कोण आहेत काय माहिती? ते तर मला बी माहित नाही. रानात आणि वहिनीच बघायला लागल्या सगळं. अच्छा 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 रानात आणि वहिनी बघतात नव मग त्यांनी सगळं योग्य बघितलं असणार आहे योग्य चौकशी केली असणार आहे काळजी करायचं काही कामच नाही. हे शिरा नाही आला आलाच द्या 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 ठीक आहे चला घे की. अहो घ्या हो घ्या. बाई लक्ष्मी आज गोदकाजवळ झोपली. लई दिवसांनी आपल्याला आपला टाइम मिळाला हो. लई दिवसांनी टाइम मिळाला म्हणलं मी. काय फक्त मग जरा काय करताय? काय झालं? माधुरी तिचं काय? अहो आज मी त्या वनश्री अनाथ आश्रमात गेले होते तर तिकडे माधुरी कधीच नव्हती. म्हणजे मग तिकडे नव्हती तर कुठे होती? मामांनी असं का सांगितलं? तेच तर म्हणजे आता मामा खोटं बोलतायत का ते अनाथ आश्रमवाले? मी काय म्हणतो माधुरी अनाथ आश्रमामधली असू द्या नाहीतर नसू द्या आपल्याला त्याच्याशी काय बी घेणं देणं नाही. ते कशाला उगा हुडका हुडकी आणि मामांनी गॅरंटी घेतली ना मग झालं की कशाला उगा तुम्ही टेन्शन घेताय? तसं नाही हो पण घाईघाईत आपल्याकडनं काही चूक व्हायला नको एवढंच वाटतंय मला. हे बघा तुम्ही बिनधास्त राहा. माधुरी कशी आपल्याला चांगलं माहिती आहे का नाही मग झालं आणि आपला माणूस चांगला आहे आपल्याला माहिती आहे मग कशाला उगा टेन्शन घ्यायचं. हे बघा तुम्ही उगी जाता लोड घेऊ नका. झोपा निवांत. तुम्हाला माधुरीचं खरं रूप माहीत करून घ्यायचं तर माझी शिंदे गोडाऊन माळवाडी या ठिकाणी गाठ घ्या. शिरपदादा शिरपदादा. हा राणा तुम्ही भटजींकडे जाऊन निरोप देऊन येता का? हा पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे समधी यादी घेऊन ये. घेऊन होतो. अजून काय? अजून काय नको तुम्ही एवढं काम करा बाकी काम मी करतो. हा तिरुपती हा अरे त्या फुलवाल्यासनी सांगितलंस काय? गोदा का अगोदर भटजीकडे जातो आणि मग त्या फुलवाल्याकडे जातो आणि समधी फुलं घेऊन येतो मी. बरोबर जा. हा चाल. राणा आज सुट्टी काढलायस ना? होय आता लय कामात अटलेत म्हणून सुट्टी काढले मी. तू काय टेन्शन घेऊ नकोस. सूरज सूरज बरं मला सांग की कुणा कुणाला बोलवायचं लग्नाला? कुणाला म्हणजे
गावातल्या आपल्या जवळचे सूरजची दोस्त मंडळी. आता त्यामध्ये कुणाला बोलवायचे आपण सूरजला विचारू. बरं. सूरज वाला. आलात बरोबर. तुम्ही नावांची यादी काढा, तोर मी न्यारी घेऊन येते. बरं सूरज मला सांग, तुझं कोण कोण येणार आहे? खाऊ द्या. बस बस की कशाला पाहिजे आज माणसं? बरं ना. हा कापडाचं काय? कसली कापड? कसली कापड म्हणजे? अरे असं काय करायलायस मर्दा? लगीन आहे तुझं, जरा स्वतःकडे बघ. अवतार जरा ठीकठाक कर. हाय की ठीक. ते काय नाही, तुझ्यासाठी नवी कापड घ्यायची म्हणजे घ्यायची. जरा पोरीकडे बी ध्यान द्या. का तुमचंच नुसतं बोलणार आहे सा? अरे माधुरीसाठी 4 साड्या, दागिने 4 घ्या की. अगो नका, काही नका. मला तसं बी दागिन्यांचा सोस नाही. अगं डोरलं तर घ्यायला पाहिजेच की. हा ते घेऊ की. हा मग त्याच्या बरोबरच 4 दागिने खरेदी करायचं. अगं गायकवाडांची सून शोभायला पाहिजेच का नाही? हा अंजली, तू जा बरोबर आणि तूच पुढवून हिच्यासाठी 4 साड्या आणि दागिने खरेदी कर. वहिनी मग आपण सगळी मिळून जाऊया की. होय, एक काम हाता एक केलेलं कवा बी चांगलं. चला मग आवरा. हा आवरून येतो. आलोच. काय ना नाही काय नाही. काय ना काय अंजलीबाई, काय झाले? काय बी घेणं नसल्यासारखं वागायला. हे बघा, तुम्हाला माधुरीचं खरं रूप माहीत करून घ्यायचं तर माझी शिंदे गोडाऊन माळवाडी या ठिकाणी गाठ घ्या. हो, हे काय? तेच तर मला काहीच कळत नाहीये. काल ती सगळी अनाथ आश्रमाची गोष्ट झाली आणि मग रात्री हा मेसेज आला. राणाजी, मला फार भीती वाटते हो. आपण एकदा सगळी याची चौकशी करूयात का? आपण घाईघाई नाही ना करत आहोत. ऐका, घरात समजे लग्न तयारीमध्ये लागले. उगा कुणासमोर यो विषय काढू नका. आपण एक काम करू, आपण जाऊ आणि चौकशी करू. उगा मला डाऊट नका कसला. हे घ्या, मी आवरून आलो लगेच, मग जाऊ आपण. हो. मला नाही जायचंय ग. आव युवराज, हे बघा बटन बी तसंच राहिले. युवराज, आता लग्नामध्ये मस्त मस्त कापड घ्यायचे तुम्हाला. मला ना काय असं का? तुम्हाला नाही घेतली तर मला कशी मिळणार? दप्तर युवराज दादा, पण मेहंदी काढायची काय? तू काढणार मेहंदी? मी काय पोरगी नाही मेहंदी काढायला. मालक आहे मालक. त्याला काय होतंय? फक्त पोरींनीच मेहंदी काढायची असं काही नसतंय. नाही काढणार. बरं बाबा, तू नको काढू मेहंदी, पण लग्नात आपण लय मज्जा करायची बघ. स्वतःच्या बापाच्या लग्नात मी काय मजा करू? माधुरी मावशीला काय म्हणू? आई म्हणा. हा, जसं मी माझ्या आईला आई म्हणतो तसं तू बी म्हण. नाहीतर मम्मी म्हणा. अजिबात नाही. ती माझी आई पण नाही आणि मम्मी पण नाही आहे. युवराज, असं का करायला सा? माय मरवान मावशी जगो असं म्हण हाय. माधुरी चांगली आहे की स्वभावानी? युवराज, आता मला बी पटायलंय माधुरी किती चांगली आहे ती. आणि तू मस्ती किती जीव लावती, हाय की नाही? हा युवराज दादा, माधुरी मावशी लय चांगली आहे. तुला माहितीये ती तुझी किती काळजी करती. मला ती काकी म्हणून लय पटल्या. होय, आणि मला बी आता माझ्या ताईसा म्हणून वाटायल्यात. युवराज दादा, असं राहू नकोस. हा, आपण
आपण लग्नात लय मज्जा करायची बघ. चला चला जाऊया पटापट. अरे सूरज, ते सांगायला विसरलो बघ. तुम्ही दोघ जण जावा आणि तुमच्या पसंतीची खरेदी करा. हे काय नवीनच आता? तू बोलला जाऊया म्हणून मी तयार झालोय. आता तूच कोळसा वाढायला लागलास बे. नाही रे मर्दा, काय ते अर्जंट काम लागलंय मला. सुट्टी घेतल्यास ना तू? आता अर्जंट काम लागलंय मला, त्याला मी काय करणार? मग अंजल ताई आणि आम्ही जातो. नाही अगं, मला पण एक महत्वाचं काम आहे. मी आणि राणाजी सोबतच चाललोय. सॉरी बरं का, अचानकच आलं काम आणि आता टाळता सुद्धा नाही येणार. तुम्ही दोघं जा ना. आम्ही दोघच? काही हरकत नाही भाऊजी, त्याला काय. आता महत्वाचं काम आहे म्हणून नाही येता येणार हो मला. पण आम्ही एक काम करतो, माझं आणि राणाजींचं काम जर का लवकर संपलं ना तर आम्ही दोघेही पोहोचतो ना तिकडे. तुम्ही वा पुढे. होय होय, तुम्ही पुढे जा, आम्ही येतो मागणं. हा तुम्ही चला. हो चला चला जाऊया. माधुरी, हा ही कशी वाटतं? अहो, दुसऱ्या दुकानात जाऊया काय? का? इथे आहेत की चांगले? थांब विचारूया. ये बसा या. कशा लग्नाच्या बघायच्या का? होय, जरा भारीतलं दाखव. बर बर. असं राजकोट सिल्क मध्ये था हे लग्नाच्या हिशोबाने छान साड्या. सिल्क तर प्युअर रेशमी. ही मस्त ना? हे बघ, हेवी रेंज मध्ये हा पण छान. हे कांजोरम सिल्क मध्ये था. हा भाई, साऊथ इंडियन मध्ये ब्रायडल मध्ये था. नवरीसाठी वगैरे एकदम छान दिसेल साडी. दादा, जरा दुसऱ्या दाखवा ना. ह्या खूप महाग येतो. त्याला काय होते? तुला आवडेल ती घे की. अहो नको दादा, जरा स्वस्तातलं दाखवा ना. असू दे. आवडली काय तुला ती? घेऊन टाका. अजून बघ, दुसरी बघ.
कुठे आहे तो? काय माहिती नाही, मला इथेच यायला सांगितलं होतं. हे बघा. नाव सांगितलं नाही काय? नाही, मी परत फोन केला होता पण त्यांनी उचललंच नाही. गावल त्याला पावल. अहो फोनवर बोलायच्या नसत्यात असल्या गोष्टी. कोण आहेस तू? माहिती पाहिजे ना. तू कोण आहेस ते सांगा. ते नाव काय तुझं? अरे बाबा आंबा खा की. झाडाच्या चौकशा कशाला करायच्या? हे तुला जेवढं विचारलं तेवढं सांग. फक्त तुम्हाला यायला सांगितलं होतं ना मी. याला कशाला आणले? तुला जेवढं विचारलं तेवढं नीट सांग. याला मूड गेला माझा. आपला सांगत नाही जावा निघून. तुला काय माहिती आहे ते सांग. म्हणले ना मूड गेला माझा. मूड गेला म्हटले ना. वरचा टाइमपास करू नकस. तुझ्यासारख्याला कसं बोलतं करायचं चांगलंच माहिती आहे मला. तुझं अहो अहो असं काही करू नका. गरज आपल्याला आहे ना. एकदम बरोबर. तुम्हाला खरं डोकं आहे बघा. तुम्ही सांगताय ना, तुम्हाला माधुरी बद्दल काय माहितीये सांगा ना. आमच्या घराचा प्रश्न आहे. लई काय काय माहिती आहे तिची. कुंडलीच आहे तिची माझ्याकडे. तुम्ही आम्हाला काय सांगणार होता? नाही सांगायचं सगळंच होतं. या माणसानं आपला मूड खराब केला. आता काय मूड येऊस तोपर्यंत काढायचा. टॅम्प प्लीज. हो यार नाव ऐकायचं होतं ना माझं. काय काय रेडी मिक्स. हे ह्याचा लई नाद आहे आपल्याला. एकदम एकदम फेवरेट हॉबी आपली. कळलं काय? छंद. यामुळं लोक सुद्धा आपल्याला काय म्हणायला लागली? रेडी मिक्स. कळलं? नाव एकदम फिक्स. रेडी मिक्स. हो याचं नादाला लागण्यात काय पॉइंट नाही. योगा आपला टाइम वाया घालवायला. जिच्या नादाला तुम्ही लागलाय ती तुमच्या घराचं वाटोळ 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 करणार आहे. हे माहितीये का तुम्हाला? प्लीज प्लीज मला जरा सांगा ना, तुम्हाला काय माहितीये माधुरी बद्दल? अहो मगाशीच म्हंटल ना, लई माहिती आहे. कुंडलीच आहे तिची माझ्याकडे. बहीण आहे ती माझी. बहीण. सख्खी बहीण. बहीण? अहो पण तिला तर कोणीच नाहीये. ती अनाथ आहे ना? अरे ती कधी बी काय बी असत्या. कधी अनाथ असत्या, कधी विधवा असत्या, कधी आजारी असत्या, कधी शेजारी पाजारी असत्या. माणूस बघून आपली रूप आपली माहिती बदलणारी नीच बाई. एक नंबरची खोटाडी, एक नंबरची डांबरट आणि खुनशी बाई. वंशरी बाई योग काय बी भकायला लागलाय. त्या माधुरीकडे बघून तरी वाटते का ती अशी असेल? अरे तशी हुशारीच आहे तिची. एक नंबरची कपटी बाई आहे ती. कधी गोड बोलून गळा कापल सांगता यायचं नाही. अरे स्वतःच्या सख्या भावाला असा ठेवलाय तिने. दुसऱ्याची काय कथा.
नुसता पैसा दिसतो तिला, नुसता पैसा. पैशासाठी एखाद्याचा गळा घोटायला पण कमी करणार नाही. लय मोठी मोठी कांड केल्यात तिने. माणसासनी कसं नादाला लावायचं हे चांगलं माहितीये तिला.